नमस्कार. शिवसेना शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनातल्या सुप्त भावनांना धगधगता अग्निकुंड म्हणून प्रज्वलित केलेला पक्ष म्हणजे शिवसेना. वय वाढत गेलं, बाळासाहेब वृद्धावस्थेकडे जात गेले आणि शिवसेना कोणाच्या हवाली करायची याबाबतची चर्चाही वाढत गेली. पुढे राज ठाकरे बाजूला पडले, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात पूर्णत्वाने गेली आणि शिवसेना टेकओव्हर करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी काय केलं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. शिवसेना टेकओव्हर करण्यापूर्वी कामगार सेनेच्या नेत्याला उद्धव ठाकरेंनी सहजपणे वृद्धापकाळाचं कारण सांगून बाजूला केलं. दत्ताजी साळवे सहजपणे बाजूला केलं. ते शिवसेनेच्या मुख्य प्रवाहातून दूर गेले. त्यानंतर आणखी एक व्यक्ती बाजूला गेले. तो प्रसंग तुम्हाला आठवत असेल. दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर पंतांना शिवसैनिकांच्याकडून हुर्यो केल्याने निघून जावं लागलं होतं. मनोहर पंतांच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस कोणता असेल तर तो. सहजपणे मनोहर जोशी बाजूला सरकले. तसं मुख्यमंत्रीपदावरूनही सहजपणे बाजूला सरकले होते. लोकसभा अध्यक्षपदावरूनही सहजपणे बाजूला सरकले होते. निवडणुकीच्या रिंगणातूनही सहज बाजूला सरकले होते. तसे शिवसेनेच्या व्यासपीठावरूनही सहज बाजूला सरकले. पण ही सहज घडणारी कृती उद्धव ठाकरे घडवून आणत होते, कारण त्यांना शिवसेना पूर्णत्वाने आपल्या हातात आली होती. यानंतरचे एक व्यक्तिमत्व म्हणजे दिवाकर रावते, अनिल देसाई, माफ करा उद्योगमंत्री होते एक देसाई, ते हे सगळे असे सहजपणे उद्धव ठाकरेंनी धान्यातून खडे बाजूला करावेत तसे बाजूला केले. थोडा शब्द बदलतो. खड्यातून धान्य बाजूला करावं, धान्य फेकून द्यावं, खडे आपल्याकडे ठेवावे, तसे उद्धव ठाकरेंनी हे धान्य बाजूला केलेलं होतं. मला वाटायचं कदाचित पिढी परत्वे हे सगळं बदलत असेल, पण नाही. पित्याने मोठ्या केलेल्या नेत्यांना बाजूला करून आपल्या होयबांची फौज उद्धव ठाकरेंनी जमा केली आणि नेमके हेच गुण आदित्य ठाकरेंच्याकडे आलेत. आणि आता आदित्य ठाकरे उर्वरित शिवसेना, त्याला शिल्लक सेना असंही म्हणतात, उबाठा गट हा टेकओव्हर करताना शिवसेना उबाठा या पक्षाला शिवसेना आउठा असं करण्याची पूर्ण जबाबदारी. आउठा म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे. नाव बदललं पाहिजे ना. राजा बदलला, नाव बदललं, शिक्का बदलतो, सगळंच बदलतं. तसं शिवसेना आउठा करण्याची प्रक्रिया उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी सुरू केलेली आहे. तो म्हणणार क्या कुलकर्णी, कुछ भी नाही, खरं सांगतोय. आदित्य ठाकरे आता काही नेत्यांना अलगदपणे बाजूला करतायत. शिवसेनेमध्ये अत्यंत आश्चर्यकारकरित्या एक नाव पुढे आलं, वरुण सरदेसाई. हे वरुण सरदेसाई जसे शिवसेनेत आले, त्या बांद्र्यामधून निवडून येऊ लागले, तसं या परिसरात वर्चस्व असलेल्या अनिल परबांची गोची होऊ लागली, कोंडी होऊ लागली. अनिल परब हळूहळू निष्प्रभ करत वरुण सरदेसाईच्या हाती या भागातील, मुंबईतल्या महत्त्वपूर्ण भागातील शिवसेनेची सूत्र कशी राहतील याची काळजी घेतली जाऊ लागली. आज वरुण सरदेसाई शिवसेनेचे अनिल परबांच्या पेक्षाही प्रमुख नेते होऊन बसलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, अनिल परबांची सभागृहातली धार कमी झाली आहे, प्रेस कॉन्फरन्स कमी झाल्यात, भाषणं कमी झालीत आणि वरुण सरदेसाई जरा जास्त फोकसमध्ये येऊ लागले. अनिल परब बाजूला टाकले गेलेत. आणि त्यानंतर मी विचार करू लागलो की आणखी एका कोणत्या माणसाला हे संपवत आहेत. शिवसेनेच्या या सगळ्या वर्तुळात आदित्य ठाकरेचं सेकंड टार्गेट कोण असेल, कुणाला बाजूला केलं जाईल, हा प्रश्न माझ्या मनात पडलेला असताना आपसूक काही घटना शिवसेनेच्या व्यासपीठावर घडत होत्या. राज आणि उद्धव यांच्या मनोमिलनामध्ये राज आणि उद्धवपेक्षा एक तिसरा माणूस त्या ठिकाणी जास्त वावरत होता आणि ते म्हणजे संजय राऊत. तिसरी खुर्ची असायची. 2 ठाकऱ्यात तिसरा माणूस हे कोणत्याच ठाकरेंना सहन होत नाही, लक्षात ठेवा. ठाकरे म्हणजे ठाकरे, बाकी दुसरं कोणी नसतं, कारण तो ब्रँड आहे.
ब्रँड सोबत ते काही गाड्याचा ब्रँड नाही आहे, मारुती सुझुकी असा गाड्याचा ब्रँड नाही आहे तो, हिरो होंडा असा नाही आहे तो. एक तर हिरो आहे किंवा होंडा आहे, मारुती आहे किंवा सुझुकी आहे. त्यांना असं डबल ब्रँड लावून नाही जमत. ते ठाकरे अँड ठाकरे बस. जर काय असेलच त्यात तर ठाकरे अँड ठाकरे. दुसरा कोणी ठाकरे अँड राऊत, राऊत अँड ठाकरे असा ब्रँड ते चालवत नाहीत. संजय राऊत मात्र हा ब्रँड बनवून ठाकरेंच्या आजूबाजूला वावरताना दिसले. खरं तर तिसरी आणि चौथी खुर्ची ही आदित्य आणि अमित यांची असायला हवी होती. पण या व्यासपीठावर ना आदित्यला स्थान ना अमितला स्थान. कसं बरं बघेल? पोरांना स्थान नाही आणि दुसराच कोणीतरी या ब्रँडवर आपला हक्क दाखवतोय, कसं जमणार? म्हणजे हे टाटाची गाडी शिक्का लावून हुंदाईने विकल्यासारखं होईल ना. अगदी सोपं. चायनाचा रोबोट भारतीय विद्यापीठाने आपला म्हणून दाखवला तसं होईल ना. मग आदित्य ठाकरेंना हे खटकू लागलं आणि आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांचा गेम करण्याची प्रक्रिया सुरू केली. काय होती ही प्रक्रिया? तुम्ही म्हणाल कुछ भी बात मत करो. सप्रमाण सांगतो हा, सप्रमाण. आपल्याला काय घोळ करायचा नाहीये. नीट बघा. राज्यसभेच्या निवडणुका आल्या. राज्यसभेच्या निवडणुकाची चर्चा सुरू झाल्याबरोबर संजय राऊत बोलले, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवारांना संधी मिळायला हवी. बोलले म्हणजे हे मी खपवत नाहीये संजय राऊतांच्या नावानं, ऐकवत नाही यासाठी की तेच ते काय ऐकायचं आणि किद्दा ऐकायचं. उगाच व्हिडिओ दाखवून ते बघा हे म्हणला होता का नाही. आणि पुन्हा काही लोकांना फार खटकतंय माझं हे ऐकायचंय, पहा. बघितलं असं मी म्हटलं की लोकांना राग येतो. हा फार ॲटिट्यूडने सांगतो असं म्हणतात. तसं काही नाही. आपल्याला काय फक्त हा पुरावा असं सांगायचं असतं म्हणून सांगतो. चला. तर संजय राऊत शरद पवारांचं नाव घेतले होते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. आता कोणी उद्या आक्षेप घेतला तर मला वेगळा व्हिडिओ करावा लागेल, दाखवावा लागेल. राऊत बोलले होते. संजय राऊतांनी आक्षेप घेतल्यानंतर लगेच युवराज आदित्य पुढे आले आणि ते म्हणाले की तसं बघितलं तर राज्यसभेची ही जागा आमची आहे, विधान परिषदेची ही जागा आमची आहे, संख्याबळाच्या आधारावर आमचा टर्न येतो. म्हणजे ही जागा आम्ही लढणार, शिवसेना उबाठा लढणार, हे आदित्य ठाकरे सांगत होते. आता आदित्यला आपल्या पित्याला पुन्हा एकदा विधान परिषदेवर घ्यायचंय. कोण सोडील पगार? कसा करता सोडील? 2-2 पगारी घरी येत आहेत तर का सोडायच्या उगाचच? त्यांना घ्यायचंय उद्धव ठाकरेंना. त्यामुळे विधान परिषदेची जागा हे सोडणार नाहीत. आणि राज्यसभेवर आदित्य ठाकरेंनी आग्रह धरला की ती आम्हाला हवी आहे आणि तिथे प्रियंका चतुर्वेदी यायला पाहिजेत. आता लोकांनी प्रियंका चतुर्वेदीचं नाव घेतल्यावर अनेक गोष्टीच्या रील बिल तयार केल्या. ते दावोसला कसे गेले होते आणि काय. आपण असला फालतू आरोप करत नाही. आपल्याला हे फालतू आरोप पटत नाहीत. मी त्या आरोपाचं समर्थनही करत नाही. प्रियंका चतुर्वेदीच्या नावाचा आग्रह धरण्यामागचं आदित्य ठाकरेचं खरं कारण काय हे समजलं पाहिजे. हे जे टीका करणारे आहेत ना, यांना कळत नाही काय नेमकं दडलंय काय हे कळत नाही. ते बिटवीन द लाईन्स वाचावं लागतं ना, ते कळत नाही. लक्षात घ्या, आताची जागा प्रियंका चतुर्वेदीसाठी घेतली की पुढची जागा ही बहाल करावी लागेल हे नक्की आहे. आणि पुढची एकमेव जागा आहे 1.5-2 वर्षानंतर येणारी, आणि त्या जागी निवडणूक लढतात संजय राऊत. संजय राऊत बी चालाक आहे. त्यांना आत्ता जागा शरद पवारांना द्यायची आहे. म्हणजे पुढच्या वेळी लोकांनी संजय राऊतच म्हणायला पाहिजे. पुढच्या वेळी आताची जागा दुसऱ्याला दिल्यावर संजय राऊतांना संधी मिळणार आणि तिथे आपण नाही म्हणू शकणार नाही हे आदित्यला माहित आहे. म्हणून ते माहित आहे आताची आमची. पुढचं घ्या तुम्ही वाटल्यास. गेम कोणाचा करायचा आहे? आदित्यला. आपण बसलो प्रियंका चतुर्वेदी मग आदित्य ठाकरे यांनाच का करायचंय, त्यांनाच का करायचंय. खरा गेम हा संजय राऊतांचा होतोय आणि तो आदित्यच्या हातून. पुन्हा संजय राऊत राज्यसभेवर आले नाही पाहिजेत याची काळजी आदित्य ठाकरे घेत आहेत. संजय राऊतचं खरं करून शरद पवार जायची वेळ आली तर शरद पवार इंडीकडे राहतील का एनडीएकडे जातील याविषयी साशंकता आहे. त्यामुळे शरद पवारांच्या विषयात तोंडावर पाडणे हा एक पहिला मोठा झटका आणि त्यांच्या वेळेला जागा शिल्लक न ठेवणे हा दुसरा झटका. संजय राऊत आजारपणामुळे काही दिवसांनी बाहेर जाण्यापेक्षा आत्ताच बाहेर जावेत याची व्यवस्था आदित्य ठाकरे करतायत आणि हे तुमच्या आमच्या लक्षात येत नाही.
आदित्य ठाकरे हे परंपरेप्रमाणे करतायत. जशी पित्यानं शिवसेना टेक ओव्हर करताना अनेकांची राजकारणात माती केली होती, तसे आदित्य आता अनेकांची माती करून उरलेली सेना टेक ओव्हर करतील एवढं नक्की. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज